आकाशात विमानं उडत असताना आपण बघत असतो, परंतु ही विमानं कशी उडतात, नेमकं या विमानं उडण्यामागचं नेमकं तंत्रज्ञान काय, हे विद्यार्थ्यांना समजावं याकरता ग्लोबल व्हिजन स्कूलमार्फत एक विशेष कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण जरा माझ्या मागे बघत असाल तर हे जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत हे विमान बनवताना आपल्याला दिसतील. यांच्यामध्ये शालेय जीवनापासूनच अभियांत्रिकी क्षेत्राची एक जाणीव निर्माण व्हावी. त्या विमानाचे जे काही पार्ट्स असतात, विमान कसं उडतं, त्याचे भाग कोणते आणि विमानांचे प्रकार जसं की फायटर प्लेन असेल, पॅसेंजर प्लेन असेल, कार्गो प्लेन असेल, या संपूर्ण क्षेत्राबद्दल माहिती व्हावी याकरता या कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विमानं उडवण्याचं देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलं जातं. यासाठी ग्लोबल व्हिजन स्कूलमार्फत विशेष असे प्रयत्न देखील केले जात आहेत आणि प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना त्या विषयाबद्दल केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं याकरता शाळेच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातात. आणि यासाठी रवींद्र शास्त्री सर जे आहेत ते याकरता विशेष प्रयत्न करत असतात. सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, आज शाळेच्या वतीनं ज्या पद्धतीने ही कार्यशाळा आयोजित केली गेलेली आहे, नेमकं या कार्यशाळा आयोजनामागचा नेमका उद्देश काय आहे? ह्यामागे एक असा उद्देश आहे की माझे काही सहकारी हे पायलट वगैरे आहेत आणि ह्यांचा आणि माझं एकदा बोलणं असं झालं की एव्हिएशन क्षेत्रामध्ये भारत आता पुढे चाललेला आहे. वेगवेगळ्या सायन्सच्या विकासाबरोबरच एव्हिएशन क्षेत्रामध्ये उत्तम संधी आहेत. पण त्याच्यासाठी आज जरी भारतामध्ये विमानं घ्यायची असतील तरी त्यांना जो मनुष्यबळ लागतं हे बाहेरून आणावं लागतं. त्याऐवजी आपलीच मुलं जर तयार केली तर एका विमानाला जवळजवळ 12 जणांचा स्टाफ लागतो. त्याच्यामध्ये पायलट असतात, क्रू मेंबर असतात, ग्राउंड इंजिनियर असतात, मेंटेनन्सवाले असतात. ह्यासाठी जे बाहेरून लोक आणण्याऐवजी आपल्या मुलांना आत्ताच एरो मॉडेलिंग थ्रू विमानाची माहिती करून दिली आणि पुढे हीच मुलं NDA वगैरे एक्झाम्समध्ये गेले तर त्यांना हा विषय ह्या एरो मॉडेलिंग थ्रू सोपा जातो. म्हणजे विमानाचं कार्य कसं, ह्या वर्कशॉपमध्ये मुद्दाम आपण असं घेतलेलं आहे की विमानाची नुसती प्रॅक्टिस करण्यापेक्षा प्रत्यक्ष ग्राउंडवर जेव्हा मुलं विमान उडवतात तेव्हा येणारे प्रॉब्लेम्स तेच त्यांना पुढच्या जीवनामध्ये माहिती होतील की आपण आत्तापासून जर हे पाहिलं तर आपल्याला प्रॅक्टिस होईल आणि आपल्याला पुढचं जे क्षेत्र आहे ते ओपन होईल. यासाठी आपण एक प्रोग्राम पण घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याकडे एअरफोर्सची लोकं, पायलट्स आणि काही फ्लायर अशी एकत्र येऊन आपण नाशिकमध्ये ग्लोबल व्हिजन अकॅडमीच्या मदतीने एक एरो मॉडेलिंग सेशन सुरू करण्याचा विचारात आहोत. सर, आम्ही एक बघितलं की शाळेमध्ये ओरोगामीचं जर आपण विषय बघितला त्यामध्ये कागदी विमानं बनवण्याचं शिकवलं जातं. म्हणजे तुम्ही तर प्रत्यक्ष आम्ही जर बघितलं तर प्रत्यक्ष विमानं बनवता येत मुलं आणि ती उडवता देखील. पण तर ह्या मुलांना ह्या क्षेत्रामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आता ही कार्यशाळा आहे पण पुढे त्यांना या क्षेत्रामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून काही विशेष प्रयत्न आपले राहणार आहेत? नक्कीच. कारण ह्यामध्ये जे आपण आता सायन्स ऑफ फ्लाईट शिकवतो आहोत हे त्यांच्या करिक्युलम रिलेटेड असल्यामुळे करिक्युलमचा आणि एव्हिएशनचा कसा संबंध आहे हे शिकवताच आपण ह्या मुलांना पुढे ग्राउंड इंजिनियर होण्यासाठी व सगळ्या गोष्टी होण्यासाठी, म्हणजे त्यांच्या विमान क्षेत्रात ते तरबेज होण्यासाठी आता स्किल्ड लोक आपण ह्याच्यातून तयार करू शकतो, हा नक्कीच विश्वास आहे. पण मग पुढे याकरता काही मोठं व्यासपीठ आपण उपलब्ध करून देणार आहात काही विद्यार्थ्यांसाठी? हो, ग्लोबल व्हिजन अकॅडमी आणि काही आपले विमानप्रेमी यांच्याकडून जसं पुणे, सोलापूर ह्यांचे वेगवेगळे एरो मॉडेलिंग क्लब आहेत आणि त्यांचं रेग्युलर फ्लाईंग होतं. तर आत्ता मी या मुलांना हेच सांगतो आहे की आपण नुसतं वर्कशॉप संबंधी न थांबता दर आठवड्याला भेटून व्यवस्थित त्या ग्राउंडवर आपण जर त्याचा फ्लाईंग केलं तर ही कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण नाशिकमध्ये चालू करायची. कारण नाशिकला आता ओझर एअरपोर्ट आलेलं असल्यामुळे अनेक विमानांसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मोठं हब होणार आहे. तर त्याला स्किल्ड माणसं पुरवता येतील असा आपला नक्कीच विचार. मॅडम, ही कार्यशाळा आयोजित केली गेली, नेमका काय उद्देश या कार्यशाळा आयोजनामागचा?
हो. SM एज्युकेशन ग्लोबल विजन स्कूल या शाळेच्या ज्या संचालिका मॅडम आहेत मिसेस विजयलक्ष्मी मणेरीकर मॅम, ह्या नेहमी मुलांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. आणि त्यांच्या या विचारातनं त्यांना असं वाटलं की मुलांना आपण नुसतं ग्राउंड लेवलवर न शिकवता थोडं एव्हिएशनबद्दल पण माहिती द्यावी, मुलांना त्याचं नॉलेज मिळावं आणि मुलांचा जो काही आहे फ्युचर प्लॅनिंग त्याच्यामध्ये एव्हिएशनचं त्यांना माहिती व्हावी यासाठी मॅडमनी हा सगळा उपक्रम दिलेला आहे. आणि याच्यातनं मुलं खूप काही शिकले. म्हणजे की जसं एखादं ॲरोप्लेन आहे तर ॲरोप्लेन मागे जे काही त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसे की सायंटिफिक नॉलेज म्हटलं तर त्या ॲरोप्लेनचं जे काही आहे ते राईट टर्न केव्हा घेतं, लेफ्ट केव्हा घेतं, किंवा अपथ्रस्ट काय असतो, किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असतं, किंवा आता हे ग्राउंड लेवलचं मॉडेल मुलांनी बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये मुलं पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये कशी कन्वर्ट केली जाते हे शिकतात. म्हणजे मुलं जे काही सायंटिफिक नॉलेज पुस्तकी ज्ञान शिकतात त्याचं प्रत्यक्ष जेव्हा त्यांनी कृती केली तर त्यांना ते व्यवस्थित कळालं आणि मुलांचा जो सायंटिफिक ॲटिट्यूड आहे तो डेव्हलप झाला आणि मुलांनी खूप इंटरेस्ट घेतला या कार्यशाळेमध्ये. जसं की मुलांनी ते बनवताना त्यांचा जो आनंद होता तो खूप उत्साही होते मुलं, आणि बनवल्यानंतर ते उडवण्याचा आनंद अतिशय छान होता की त्या काही मुलांना एरोप्लेन उडवताना बघून इतर मुलांनाही असं वाटलं की आम्ही का नाही घेतलं याच्यामध्ये सहभाग. अच्छा, कितवीचे विद्यार्थी आहेत सहभागी? हे 5वी ते 7वी पर्यंत तीनही वर्गाचे विद्यार्थी आहेत. म्हणजे इतक्या लहान मुलांना जर तुम्ही प्रश्न विचारले तर ते तुम्हाला एरोप्लेनचा प्रत्येक पार्ट सांगतील की कुठला पार्ट काय आहे आणि त्याचा वापर कसा केला जातो. आपण बघितलं असेल की जसं की आत्ता सरांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांना एव्हिएशन क्षेत्रामधलं नॉलेज मिळावं, प्रॅक्टिकल नॉलेज या ठिकाणी मिळावं. विमान उडतं कसं याचं देखील त्यांना तांत्रिक नॉलेज, तांत्रिक माहिती त्यांना मिळावी. विमानामध्ये कोणकोणती पार्ट्स असतात किंवा एरोस्पेस क्षेत्र असेल किंवा एव्हिएशन क्षेत्र असेल त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि या क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून कशा संधी आहेत ते आत्तापासूनच म्हणजे शालेय जीवनापासूनच या विद्यार्थ्यांना ही माहिती मिळावी याकरता ग्लोबल स्कूलच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि भविष्यामध्ये हे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये निश्चितपणे करिअर करतील त्या दृष्टिकोनातून देखील शाळेच्या वतीनं विशेष असे प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थी या जे सहभागी झाले होते ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं त्यांचा या कार्यशाळेमधला अनुभव कसा होता. बेटा, कसा अनुभव होता तू या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला, कोणतं प्लेन तू बनवलं? सगळ्यात पहिले तर मी शास्त्री सरांची खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एरो मॉडेलिंगचा वर्कशॉपबद्दल एवढी माहिती दिली. आमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी त्यांनी खूप उपक्रम केले. आम्हाला पार्ट्स ऑफ प्लेन, एलिव्हेटर, एलरॉन वगैरे असं सगळं सांगितलं आणि आम्हाला थेअरी किंवा प्रॅक्टिकल सगळं एकदम व्यवस्थित सांगितलं. आम्हाला विमान उडवता कसं, त्याचे पार्ट्स वगैरे सगळं व्यवस्थित एकदम नीट समजवलं. कोणते कोणते पार्ट्स तू बनवले, काय काय शिकले याच्यामध्ये? मी एलरॉन, एलिव्हेटर, बॉडी पार्ट्स वगैरे मी सगळं शिकली आणि त्यांनी खूप छान शिकवलं, म्हणजे सगळं समजलं. पुढे आता या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तुला? हो, मी AFMC म्हणजे एअरफोर्स मेडिकल कॉलेजमध्ये मला डॉक्टर बनायचं आहे हा माझा विचार आहे. त्यामुळे मी शास्त्री सरांची खूप आभारी आहे की त्यांनी एरो मॉडेलिंगचं वर्कशॉप घेतलं. आणि मी माझ्या स्कूलची पण खूप आभारी आहे की ते आम्हाला फक्त थेअरी नाही तर प्रॅक्टिकल पण आम्हाला सगळं शिकवतात. आपण बघितलं की विद्यार्थ्यांचे विचार जर आपण बघितले तर या कार्यशाळेमधून हे विद्यार्थी काय शिकले त्याबद्दल त्यांनी अतिशय व्यवस्थित अशी माहिती दिली की कोणकोणते पार्ट्स याच्यामध्ये त्यांना शिकवले गेले आणि पुढे या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची देखील विद्यार्थ्यांची इच्छा जी आहे ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे. म्हणजे नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एरो शोचं देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचा उद्देश हाच होता की एव्हिएशन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करावं, देशभक्तीची प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत व्हावी आणि या क्षेत्रामधील मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती या माध्यमातून भरून निघावी आणि या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येनं युवक वर्ग जे आहे, विद्यार्थी जे आहेत ते यावं. आणि याकरता ग्लोबल विजन स्कूल जे आहे ते त्यांच्यामार्फत विशेष असे प्रयत्न देखील केले जात आहेत आणि त्यांनी या दृष्टिकोनातून पुढे पाऊल देखील टाकलेलं आहे. काही विद्यार्थी आपल्याबरोबर आणखीन आहेत. बेटा, तू काय बनवलं, कोणतं प्लेन बनवलं, काय शिकलीस या कार्यशाळेत?
मला असा खूप अभिनय होतोय की मी एरो मॉडेलिंगमध्ये भाग घेतला. मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला आहे. सरांनी आम्हाला खूप चांगलं समजून सांगितलं आहे. एरोप्लेनचे बॉडी पार्ट्स, त्याचे कंट्रोल्स खूप चांगले समजून सांगितले आहे. जसं की फ्युजलाज विंग्स याचे खूप सारे पार्ट्स आम्हाला सांगितले आहे सर. आपण बघितलं की शालेय जीवनामध्ये विद्यार्थी कागदी विमानं बनवताना आपण बघितली असतील, परंतु या शाळेमध्ये जर आपण बघितलं तर हे विद्यार्थी खरोखरच प्लेन कसं उडतं याचं प्रात्यक्षिक घेत आहेत. आणि ही नुसतं प्रात्यक्षिक घेत नाही आहेत, नुसतं कार्यशाळेमध्ये सहभागी होत नाही आहेत, तर ते स्वतः ही विमानं बनवून ते उडवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्याच्यामधले पार्ट्स, त्याचं तंत्रज्ञान जाणून घेत आहेत. आणि खरं म्हणजे मलाही नसेल इतकं नॉलेज हे विद्यार्थी आपल्याला देताना दिसतात. त्याच्या प्रत्येक पार्ट्सबद्दल, त्या विमानाबद्दल माहिती देताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि खरं म्हणजे शास्त्री सर असतील, वाजे मॅडम असतील किंवा मनेरीकर मॅडम असतील, ज्या या शाळेच्या डायरेक्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे हा एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. आणि केवळ ही कार्यशाळा न राहता या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी यामध्ये करिअर कसे करतील, त्यांचं करिअर यामध्ये कसं घडेल या दृष्टिकोनातून एक मोठं व्यासपीठ येणाऱ्या पुढील काळामध्ये या ग्लोबल विजन स्कूलच्या माध्यमातून दिलं जाते. आणि ही कार्यशाळा जी आहे ती यापुढे अशाच पद्धतीने चालू राहतील आणि अधिकाधिक विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभाग कसे घेतील याकरता या शाळेचे प्रयत्न राहणार आहेत. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.